आपण ना स्वतःच्या आवडीनिवडी विसरून गेलेले असतो आणि आपल्याला काय आवडतं हे शोधायची तसदी आपण कधी घेतलेली नसते. तेव्हा कदाचित वेळ नव्हता, पण आत्ता तर आहे. त्यामुळे ह्या रिकाम्या वेळेत तुम्हाला स्वतःसाठी काय करायचं आहे ते तुम्ही शोधायला सुरुवात करू शकता. सुरुवातीला घरातल्या शांततेची भीती वाटेल, पण हळूहळू तुम्ही या शांततेशी मैत्री करू शकता. मुलं गेली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. त्या पलीकडे तुमचं स्वतःचं सुद्धा एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि नसेल तर आत्ता तुम्ही ते घडवायला सुरुवात करू शकता. घरामध्ये एकटं वाटत असेल तर घराच्या बाहेर पडा, 4 लोकांशी बोला, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. मग ते अगदी साधं शिवणकाम असेल, गाणं असेल किंवा योगा असेल. ह्याच्यामध्ये ती कला परफेक्ट शिकण्यापेक्षा तिथे जे ह्युमन इंटरॅक्शन, माणसांशी संवाद होईल त्याच्यामुळे तुम्हाला जास्त बरं वाटेल. कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. आपण वाट बघतो की कुणीतरी येईल आणि आपलं हे एकटं वाटणं दूर करेल. पण खरं सांगू का, आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. हे जे 48चं वय आहे ना, हे शरीर आणि मन अशा दोन्ही स्तरावर बदल होण्याचं वय असतं. ह्या काळात आपल्याला आपली जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. चांगलं खाणं, थोडा व्यायाम आणि मुख्य म्हणजे मनातले विचार कुणाशी तरी बोलणं किंवा लिहून मोकळं होणं. तुम्ही मला कमेंट केलीत हे खूपच चांगलं झालं. तुमच्या मनातलं दुःख तुम्ही बाहेर काढलं. अशा मैत्रिणी शोधा ज्या तुमच्यासारख्या परिस्थितीतून जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकट्या नाही आहात. बऱ्याच जणींच्या घरात सध्या हीच परिस्थिती आहे. पिल्लं मोठी होऊन घरट्यातून उडून जातात. त्यामुळे आत्ता आपल्याला त्या रिकाम्या घरट्यामध्ये स्वतःला शोधायचं असतं. कधीकधी असं पण वाटत असेल की कुणासाठी स्वयंपाक करायचा, कुणासाठी घर आवरायचं. पण मग असा विचार करा की स्वतःसाठी का नाही? स्वतःसाठी छान जेवण बनवणं, स्वतःसाठी घर नीट ठेवणं, ह्याच्यात सुद्धा आनंद असतोच की. मुलं असताना खूप थकून जात असाल तेव्हा कदाचित वाटत असेल की कधी एकदा एकांत मिळतोय आणि आता ती शांतता मिळाली आहे तर तिचा स्वीकार करा. मुलांना पण तेव्हाच आनंद होतो जेव्हा त्यांची आई आनंदी असते. तुम्ही जर इकडे रडत बसलात तर तिथे त्यांचं सुद्धा मन लागणार नाही. त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुखासाठी तुम्हाला खंबीर होणं गरजेचं आहे. तरच त्यांना तुमचा आधार वाटेल. हे समजून घ्या की हे सगळ्यांच्याच आयुष्यात येणारं एक वळण आहे आणि प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातं. ही शांतता कदाचित तुम्हाला स्वतःच्या जवळ घेऊन जाईल. इतकी वर्ष संसार सांभाळलात, आता तर फक्त स्वतःलाच सांभाळायचं आहे. फक्त मनाला सांगा की ही वेळ रडण्याची नाही आहे तर स्वतःसाठी जगण्याची आहे.